तर दोन पायाच्या माणसाला कळत नाही का हा बांध माझ्या हक्काचा नाहीये? दोन पायाच्या माणसाला कळत नाही का ही वावर माझ्या हक्काची नाही? ते ह्या गावामध्ये असणाऱ्या नको नको या गोष्टी माझ्या हक्काच्या नाही ते, तरी पण त्या गोष्टी आपल्या करण्याकरिता किती लाटण्याचा प्रयत्न करतात. मग त्यावेळेस भगवान कृष्ण उद्धवाला सांगतात, उद्धवा प्रत्येक जीवाला माहितीये त्याच्यासाठी योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे, तरी पण प्रत्येक जीव अयोग्य करून आपल्या हृदयात असणाऱ्या विवेकाला पायदळी तुडवतो आणि स्वार्थाला आपलासा का करतो? कारण त्याच्या ठाई अनेक जन्मांचे काय आहेत? संस्कार आहेत. ज्यावेळेस माऊली विठोबा रुक्माईचा गजर करत आपल्या चारही भावंडांसोबत कुठे चालले होते? पंढरीला चालले होते. आणि ज्ञानोबारायांचा जय घोष चाललाय, त्या ठिकाणी गजर चाललाय. तेवढ्याच तिथून एक प्रेत यात्रा चालली होती. प्रेत यात्रा चालली, पण तो काळ असा होता की त्यावेळेस आपला नवरा मरण पावला तर पत्नीला सती जावं लागत होत. सतीची प्रथा होती. मग आता त्या पत्नीला आपल्या पती सोबत त्या जाळामध्ये उडी घ्यायची, पण त्या दिवशी त्या पत्नीला इतकं सजवलं जायचं, नव वधू सारखं सजवलं जायचं. प्रेत यात्रा पुढे चालली, पाठीमागून महिलांचा जथ्था चाललाय आणि त्यामध्ये अग्रस्थानी असणारी ती महिला, ती म्हणजे त्या नवऱ्याची पत्नी होती. आणि तिने गजर ऐकला, विठोबा रुक्माई असं गजर ऐकला. तिच्या मनामध्ये भावना निर्माण झाली, अरे असं पण मी मारणार आहे, तशी पण मारणार आहे. जाता जाता त्या साधू संतांच्या पाया पडून तरी येते. आणि ती त्या ठिकाणी गेली, माऊलींची चरणी लीन झाली. आणि माऊलींच्या चरणी लीन होताच क्षणी संत अशा असतात बर का, संत शरणागत असणाऱ्यांना अभयदान देतात. संत कधीच कोण पाया पडायला संत असे चला हवा बाजूला असं नाही करत. संत त्यांच्या हृदयातून त्यांना आशीर्वाद देतात. आणि संतांचे आशीर्वाद म्हणजे काय असतात? न लिहिता न कोणता दाखला देता त्या भक्ताचा उद्धारच असतो. देवाच्या त्या चारही लोकांना त्यांचा उद्धारच करावा लागतो. आणि माऊलीने त्यांना आशीर्वाद दिला. काय दिला? अखंड सौभाग्यवती भव. असं म्हणता क्षणी ती नववधू हसायला लागली. कुस्तीत भावनेने हसणं, रावणासारखं हसणं, मनापासून हसणं आणि दुसऱ्याची चेष्टा करून हसणं, आपल्या सर्वांना हसण्याचे प्रकार माहिती आहेत. पण मला कधी कधी प्रश्न पडतो, हसण्याचे एवढे प्रकार आहेत, कोणत्या शाळेत जातात तरी लोकांना जमतं कसं? म्हणजे एखादा जाता जाता सायकल येऊन पडला तर त्याच्याकडून बघून हसायचं कसं? चांगलं जमतं. एखाद्याने चांगल्या प्रकारे एखादा विनोद सांगितला कसं असायचं ते पण जमतं. एखादं नाव ठेवलं कसं असायचं ते पण जमतं. बरं ह्याचा कुठे क्लास नाही काय नाही तरी लोकांना उमगतं कसं? त्याला कारण असे, जे विषय वाचण्याने ग्रसित असणारे जी विकृत अशा अवस्था असतात त्या माणसाच्या शरीरामध्ये अनाठाई उपजतात का? अनंत जन्मीचे संस्कार आहेत. आणि मग माऊलीने तसा आशीर्वाद दिला. ती नववधू कुस्तीत भावनेने हसली. आणि माऊली म्हणले, माते तुम्ही असं का हसता? माझ्याकडून काही चुकीचं गेले का बोलून? त्यावेळेस ती महिला म्हणते, अहो तुम्ही साधू संत आहात, परंतु तुम्ही जो आशीर्वाद मला दिलाय तो काही सत्यात उतरू शकत नाही. माऊली म्हणले, असं का म्हणता? ती म्हणली, तुम्ही मला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिलाय, पण माझं सौभाग्य लोकांच्या प्रेत यात्रेमध्ये त्या ठिकाणी झोपलेले. असं म्हणता क्षणी माऊली म्हणले, माझ्या मुखातून निघालेला शब्द असा कधीच अनाठाई जाणार नाही, असं ते असूच शकत नाही. मी उभ्या आयुष्यात कधी खोटं बोललो नाही. माऊली म्हणले, माते मला तुझ्या पती जवळ घेऊन जा. आणि माऊली त्या ठिकाणी गेले आणि त्या शरशयीवर झोपलेले असणारे त्यांचे पती, माऊलीने त्यांना एक नजर पाहिलं. आणि माऊलींनी एखादी आई ज्या प्रकारे आपल्या लेकराला झोपलेल्याला जाग करते त्या प्रकारे माऊलीने त्या शरशयीवर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर हात फिरवला. आणि माऊलीच्या मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद बाबा उठा. असं म्हणता क्षणी झोपलेला माणूस जसा उठतो तसा ते सच्चिदानंद बाबा त्या शरशयीवरून उठले आणि माऊलींची चरणी लीन झाले. हा चमत्कार सर्वांनी पाहिला. आणि मग त्यांना गावकऱ्यांनी कौतुक केलं, सगळं झालं. आणि सगळे गावकरी पत्नी म्हणायला लागले की सच्चिदानंद दादा चला घरी. आता जातील का सच्चिदानंद बाबा? म्हणले, अरे ज्याने मला मरणाच्या दारातून जाग केलं, राहिलेलं आयुष्य सगळं आता मी त्यालाच खर्ची करणार.